आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। मंत्री बावनकुळेंना रणजितसिंग मोहिते पाटलांबद्दल प्रश्न विचारताच मोहिते पाटलांनी मान खाली घातली आहे। रणजितसिंग मोहिते पाटलांना पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी पाठवलेली नोटीस आपण त्या संदर्भातली चर्चा मागे ऐकली होती। माढा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात नाराजी सुद्धा पसरली होती। दरम्यान बावनकुळेंना मोहिते पाटलांबद्दल यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला, त्याचवेळी मोहिते पाटलांनी मान खाली घातल्याचं पाहायला मिळालं। तर आपण पाहतोय खरं तर लोकसभेच्या वेळी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अनेक वेळा उघडपणे त्यांनी स्वतः आपली नाराजी व्यक्त केली होती आणि आता बावनकुळेंना त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी स्वतः मान खाली घातल्याचं पाहायला मिळालं। मंत्री बावनकुळेंना रणजितसिंग मोहिते पाटलांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता। आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय आणि त्याच प्रश्नाच्या वेळी मोहिते पाटलांनी मान खाली घातल्याचं पाहायला मिळालं। अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टीतून निर्णय करतं। केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांचं म्हणणं आहे, सर्व ऐकून घेतलेलं आहे। योग्य निर्णय केंद्रीय स्तरावरती ही आमची अनुशासन समिती आहे, त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्या